इकडे निघाला इकडे तू इकडे थांब ना गाडी शिवराय जय आदिवासी. तर आज आम्ही आमचे गाव आदर्श गाव रणखाम येथे आमचे मित्र, तुमचं नाव काय? रामदास राक्षे, तसेच आमचे पत्नी तसेच मित्र जीवलग मित्र गंगाराम जाधव यांनी कॉल केला. बोरणी त्यातला ठेवत निघ काय ना मना उचलून घेणार आहे. चल चल निघ निघ ते खाली राहणार राहतो उचलून घे ना आमचा घे मी त्याला चालवाता नाही काल येत काय काल येते व डांगरी काल येते तू येत नाही. मी नेमकं दर घेत होतो तो ह्यो पाणी प्यायला आला म्हणून यांनी पाहिजे यांनी काय पाहिजे. खूप मोठा ॲग्रेसिव्ह नाग आहे, तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही. असे साप दिसले तर तुम्ही पण जवळच्या सर्पमित्राला कॉल करा किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा. ते पकडून सुरक्षित जंगलात सोडतील, जेणेकरून आपलाही धोका टळेल आणि त्याचाही जीव वाचेल. तर जय आदिवासी. इकडे निघाला इकडे तू इकडे थांब ना तर पाहू शकता खूप मोठा ॲग्रेसिव्ह नाग जातीचा साप आहे. पाठीमागे लागले आहे ना, लागेल काय रे? हा लागले ना त्याला. ते काय नाही नाही त्याची विष्ट आहे ते. दुसरं दांडकं पाहिजे का नाही. तर पाहू शकता खूप रागेट असा साप आहे. तर आमचे मित्र गंगाराम जाधव, तसेच रामदास राक्षे, तसेच मामा, तुमचं नाव काय?
कारभारी तिकडंच मामा थांब. यांचं खूप खूप अभिनंदन, कारण त्यांच्यामुळं खूप अशा सुंदर नागजातीच्या सापाला जीवनदान भेटलेलं आहे. तुम्ही पण वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा. कारण झाडे जगली, झाडे वाचली तर पाऊस पाणी भरपूर होईल आणि आपल्याला जीवनाचा भेटन. कारण झाडे वाचली तर आपल्याला ऑक्सिजन भेटल. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा, वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा. तर धन्यवाद धन्यवाद मित्रांनो. तर पॅक करीत आहोत त्याला. आणि कुणी असा पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुमच्याबरोबर धोका होऊ शकतो. कारण त्याला ट्रेनिंगच लागते आणि साप हा मुद्दाम होऊन चावत नसतो. जेणेकरून त्याला आपण शाळण्याचा प्रयत्न केला किंवा मारण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जीव वाचवण्यासाठी तो त्याचा चावा घेण्याचा प्रयत्न करतो. आणि चुकून जर दंश झाला तर लवकरात लवकर सरकारी हॉस्पिटलमध्ये जा आणि उपचार घ्या. असं तंत्रमंत्र किंवा झाडपाल्याच्या फंद्यात पडू नका. तर धन्यवाद. जय आदिवासी, जय शिवराय. 2 मिनिटं पुरे आले तू इकडं होय ना, तुझं काय काम आहे मोर. इकडे बरं जवळून घे. जवळ येते ना, हातात धरले. आता काय ते काय आता काय मी आता कधी पडत तू तिकडं होय ना. माघ राह तू. ती त्यांची तर भेव सुद्धा नाही वाटत नाही तिकडची बाकी. हे सांगू नका बरं का, काय काटा काढीत आहेत ते. नाही नाही काटा नाही काढ. नाही दाखवतो फक्त. दाखव. नाही किती हे 520 असे दात राहते. दोन दात राहते, इकडून दोन. लय बेकार डायरेक्ट दात. दात पर पर केस सवनी दाते डायरेक्ट ते काढते नाही. दात. दात नाही काढते. नाही दात काढल्या मग त्याला ते जगण्याचं हे जाते ना. हा दात नाही काढते. अरे मला टेन्शन घेऊ. अशी इकडं होय. नाही म्हणतो काय जाय. आता काय ती जाणते बाहेर टाक नाही. ओके बोला मारेल की तिला. हा मग ती हा बोला ती कायमची बरं नाही असेल. हा. नाही ते 2-3 होते पण ते काय खराब होते. भयानक विषय लय विषय राहत. मी पाहिलं सांगितलं नागे डायरेक्ट ते फणा काढला आता ना. म्हणा नाही फास्ट स्वाद पळत आलो आणि बघितलं बोरी जास्त चढायला लागला होता. लगेच पुढून आलो म्हणलं याला जाऊन द्यायचं नाही. लगेच तुम्हाला कॉल केला. मारत आम्ही खो मारलास पण ते नाही मारत नव्हतं आपलं. नाही मारायचंच नाही नाही मारत नाही मारत नाही म्हणून तुम्हाला टपकन देण्यात आलं तुमच्या म्हणलं. लगेच तुम्हाला फोन केला. तुमचा नंबर होता माझ्याकडे. हा केलं बाबा दर घेत राहिलो होतो. अंदाज हरिचर नाही सोडलं. आता ते चंदापुरील सोडा. भरली नसेल त्याच्यात दाखवून सोडतात काढते म्हणते करता. झुम कर ना, झुम कर ना, कर झुम अजून.
बास का हम्म.